समाजातील प्रत्येक घटना थेट आपल्यापर्यंत पोहोचवणारे आपलं हक्काचं न्यूज चॅनल क्रांती सूर्य न्यूज. संपादक शशिकांत राजवंत. महाराष्ट्राचे लाडके दादा गेले. महाराष्ट्राच्या राजकारणात विक्रमी वेळा उपमुख्यमंत्री झालेले व पहाटेपासून रात्री उशिरापर्यंत आपल्या कामामध्ये व्यस्त असणारे महाराष्ट्राचे लाडके व्यक्तिमत्व महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांचे बुधवार दिनांक 28 जानेवारी रोजी सकाळी 9 वाजण्याच्या सुमारास विमान अपघातामध्ये मृत्यू झाल्याची घटना घडली असून या घटनेने संपूर्ण महाराष्ट्र हादरून गेला आहे. राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विमानाचा बारामती विमानतळावर लँडिंग दरम्यान भीषण अपघात झाला आहे. बारामतीच्या गोजुबावीमध्ये घडलेल्या या घटनेने महाराष्ट्र हादरला आहे. या विमान अपघातात 6 जणांचा मृत्यू झाला असल्याचे व या अपघातात अजित पवार यांचा देखील मृत्यू झाला असल्याचे स्पष्टीकरण डीजीसीआयने दिले आहे. ही घटना महाराष्ट्राला हेलावून टाकणारी आहे. या घटनेने महाराष्ट्र सुन्न झाला आहे. मिळालेल्या माहितीनुसार अजित पवार आज सकाळी मुंबईहून विशेष विमानाने बारामतीकडे रवाना झाले होते. बारामतीत जिल्हा परिषद निवडणुकीच्या प्रचार सभांचे आयोजन करण्यात आले होते. मात्र बारामती विमानतळाच्या धावपट्टीवर विमान उतरत असताना अचानक तांत्रिक बिघाड झाला. त्यामुळे वैमानिकाचा ताबा सुटल्याने विमानाचा भीषण अपघात झाला आहे. या विमान अपघाताची दृश्ये अंगावर काटा आणणारी आहेत. भीषण अपघातात विमान जळून खाक झाले आहे. या घटनेची माहिती मिळताच अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार, पार्थ पवार, खासदार सुप्रिया सुळे बारामतीकडे रवाना झाले असून रुग्णालयाबाहेर नातेवाईक व कार्यकर्त्यांनी मोठा आक्रोश करीत प्रचंड गर्दी केली आहे. क्रांती सूर्य न्यूज. संपादक शशिकांत राजवंत. सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला क्लिक करा आणि लाईक करायला विसरू नका.